नीट लक्षात घ्या, एक महत्त्वाचा वाक सांगतो तुमच्या आणि मला कळण्याकरता. मनात वाईट येणं वाईट नाही, पण ते कल्पनेतून उतरणं वाईट आहे. माझं बोलणं कळलं का? मनात वाईट विचार येणं वाईट नाही, पण तो, हे बघा, चोरी करावी असं विचार आला तुमच्या मनामध्ये, विचार आला, ठीक आहे, पण केली तर गुन्हेगार. केली तर. तसं जे मनात येतं, जे कल्पनेत असतं, ते जर प्रत्यक्ष कृतीतून उतरलं तर गुन्हेगार. गुन्हेगार. नीट लक्षात घ्या. तसं इथे काय सांगतायत, तरी इंद्रियासी नाही निवृत्ती. तू जरी गप्प बसलास तरी इंद्रिय कुठे निवृत्त झालेली आहेत? इंद्रिय निवृत्त झाली असती ना तर तुम्हाला भूक लागली नसती. इंद्रियांनी निवृत्ती घेतलेली नाही आहे. तुम्ही नको म्हटला तरी आतून भूक लागतेच. एक सांगू का, ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं पोट भरलं, त्या क्षणाला ते रिकामं होऊ लागतं, पुढच्या भुकीची तयारी होते. ज्या क्षणाला रिकामं झालं, सकाळी उठल्यावर चहा घेतला ना, वा, मग त्याच्यावर थोडंसं टोस्ट म्हणा, बटर म्हणा, घेतलं, झालं. मग आता एवढं घेतल्यानंतर मग आता गप्प बसायला पाहिजे ना. एका तासाने, अगं नाश्ता तयार झाला का नाही? काय गमत आहे? नाश्ता. पोटभर नाश्ता केला, 2 प्लेट पोहे खाल्ले. 12:30 झालं की आतून प्रक्रिया सुरू झाली, जरा भूक लागायला लागली. डबा काढला, भरपूर जेवला, 2-3 पोळ्या, भात बीत खाल्ला. पुन्हा 4 वाजता चहा घेतला. पुन्हा घरी आल्यानंतर काही केलं नाहीस का अजून? मग आल्याबरोबर काहीतरी चिरमुरे शेव तोंडात टाकली. पुन्हा रात्री 9 वाजता जेवला आणि झोपताना म्हणला, अजून दूध नाही का आणलं? आता विचार करून बघा, याचा अर्थ कळला का? ज्या क्षणाला आपल्याला वाटतं पोट भरलं, त्या क्षणाला रिकाम होण्याची सुद्धा प्रक्रिया पोटात सुरू होते. काय आश्चर्य आहे, काय आश्चर्य आहे! ही काय श्रीहरीची लीला आहे. म्हणून काय टाकतोस? प्रकृती जिथपर्यंत आहे, जीवन जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत या गोष्टी घडणारच. तू नको म्हणून जमत नाहीच. किती कुणी परमार्थिक असू दे, आमच्या मनात वाईट विचार येत नाही. खोटं बोलताय. ज्ञानोबारायांनी कामाचं वर्णन केलं, लोभाचं वर्णन केलं. ते वाईट विचार आल्याशिवाय केलं नाही का? अहो, वाईट विचार आल्याशिवाय त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, हे कळणं तरी कसं होणार? म्हणून चांगलं आणि वाईट नामे जीवन. कायम सांगतो मी, सुख दुःख नामे जीवन, पाप पुण्य नामे जीवन, चांगलं वाईट नामे जीवन. काय काही चांगलं आहे, काही वाईट आहे असं म्हणू नका की सतत देवाचेच विचार यावेत. नाही, ते तुमच्या हातात नाही. देवाचा विचार येता येता केव्हा भूताचा येतो सांगता येत नाही. काय म्हटलं मी? माझी मुंबईला 18 वर्ष चातुर्मास केला मी, इकडचा सुरू होण्याच्या पूर्वी. आणि इकडचा सुरू झाला तेव्हा तिथला 1 महिना लेट करत होता. तिथे फडके गणपती मंदिरला होता, मोठा हॉल होता. अहो, गंमत अशी झाली, 4 दिवस ओळीने नव्या कोऱ्या चप्पल चोरीला जाऊ लागल्या. एकाने मला सांगितलं, हो महाराज, असं असं डिक्लेअर करा. मग मी म्हटलं, बाबा तुला विनंती आहे, एकाच दिवशी जेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, खूप नेलंस या देवळातून, आता दुसरं देऊळ शोधणं. नाही, दुसरं देऊळ शोधणं, बरं का? हां. आणि हे चोराचे सांगितले, सज्जनाला सुद्धा आपल्या चपल्या शेजारी आपल्या मापाची जर नवीन कोरी चप्पल असेल ना, असं वाटतंच पाय घालून जावं. नाही म्हणू नका, खोटं बोलताय. नाही म्हणू नका. खोटं बोलताय, वाटतंच. लाज वाटते का? आत्ताच प्रवचन ऐकलंस ना? तुमचे होय, मी तुम्हाला देत होतो. हां, बरं का. काय गंमत आहे, कल्पना कळली कशी आहे? काय आश्चर्य आहे! हे घडवताना श्रीहरीने काय घडवलंय
ते तुम्हाला नीट कळत नाही म्हणून गोंधळ होतोय. तुम्हाला असं वाटतं हे टाकलं म्हणजे जमेल, नाही टाकलं म्हणजे नाही जमणार. हे वृत्तीतून गेलं पाहिजे आणि वृत्तीतून जाण्याकरताच नामस्मरण आहे. नामस्मरण कशा करताय, कीर्तन कशा करताय?